आज आपण पाहणार आहोत खूप साधी, सोपी, तरीही पौष्टिक अशी बीटरूट कटलेटची रेसिपी. घरातल्या उपलब्ध साहित्यापासून पटकन बनवता येणारी अशी ही रेसिपी आहे. नमस्कार. अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. कटलेट बनवण्यासाठी इथे आपण 2 मोठ्या आकाराचे बीटरूट व 2 आणि अर्धा बटाटा साल काढून कुकरच्या डब्यात घेतले आहेत. त्यामध्ये थोडे पाणी घालून आपण ते कुकरला 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. इथे गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घातले आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरे यांचा आपण ठेचा बनवून तो सर्वात आधी आपण तेलामध्ये घालून परतून घेऊया. ठेचा परतून झाल्यावर आपण त्यामध्ये पाव चमचा हिंग घातला आहे आणि इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. तो पण त्यामध्ये घालून थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घातले आहे. इथे आपण सुक्या मसाल्यांमध्ये 2 चमचे धणे पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घेतली आहे. ते पण आपण या कांद्याच्या मिश्रणामध्ये घालून घेऊया आणि सर्व मिश्रण पुन्हा व्यवस्थित परतून घेऊया. बीटरूट आणि बटाटे थंड करून आपण अशा पद्धतीने किसून घेतलेले आहेत. इथे कांद्यामध्ये पाव चमचा गरम मसाला घातला आहे आणि सर्व मिश्रण ढवळून आपण ते बीटरूट कटलेटच्या मिश्रणामध्ये काढून घेऊया. अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे. ती पण आपण बीटरूटच्या मिश्रणामध्ये घालून घेऊया. बीटरूटचे कटलेट चटपटीत बनवण्यासाठी इथे एक छोटा चमचा चाट मसाला घेतला आहे आणि बाइंडिंगसाठी 1 वाटी पोहे घेतले आहेत. ते आपण मिक्सरला जाडसर असे फिरवून घेणार आहोत आणि पोहे घातल्यामुळे कटलेट आतून कुरकुरीतही होण्यास मदत होते. सर्व मिश्रण व्यवस्थित हाताने एकत्र करून घेऊ आणि हाताला थोडे तेल लावून एक एक गोळा हातावर घेऊन अशा पद्धतीने आपण कटलेट शेप करून घेऊया. आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये आपण शेप करू शकता. अशा पद्धतीने आपले सगळे कटलेट इथे शेप करून झालेले आहेत. इथे आपण पाव छोटी वाटी रवा घेतला आहे. हा जाडसर असा रवा आहे आणि त्यामध्ये हे कटलेट घोळवून आपण कोट करून घेऊया. इथे आपण एक पॅन तापायला ठेवला आहे. त्यामध्ये तेल घातले आहे. 2 ते 3 चमचे तेल इतकं पुरेसं आहे आणि त्यामध्ये रव्यामध्ये घोळवून घेतलेले कटलेट आपण शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवून देऊया. आपल्याला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे. 5 ते 7 मिनिटातच तळाकडील बाजू फ्राय झाल्यानंतर आपण हे कटलेट परतून घेऊया. तळाकडील बाजूने 4 ते 5 मिनिटं फ्राय करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण ते परतून क्रिस्पी होईपर्यंत मध्यम आचेवर ठेवून देऊया. अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत आपण कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत. हे कटलेट खायला तर खूपच चविष्ट लागतातच. त्याचबरोबर पौष्टिकही आहेत. मुलांना डब्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता.
किंवा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठीही कधीही बनवू शकता. पुढची बॅच फ्राय करण्यासाठी पुन्हा इथे 2 ते 3 चमचे आपण तेल घातले आहे आणि पुन्हा त्यामध्ये पुढची बॅच आपण ठेवून घेऊया. अशा पद्धतीने 10 ते 12 मिनिटातच मध्यम आचेवर आपले कटलेट छान अगदी कुरकुरीत फ्राय होतात. हेही कटलेट तळाकडील बाजूने फ्राय झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा परतून वरील बाजूने फ्राय करून घेऊया. घरातल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे कटलेट नक्कीच आवडतील. आपण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. इथे मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी असं मेयोनीज आणि केचप एकत्र करून ते चपातीवर स्प्रेड करून आपण त्याच्यावरती हे कटलेट ठेवून देऊ शकतो. मुलांना आवडत असतील तर गाजर, टोमॅटो, काकडी यांच्या स्लाइसेससुद्धा ठेवून त्यासुद्धा रोल करून देऊ शकतो. तेवढाच आपला टिफिन हेल्दी बनण्यास मदत होते. मुलंही खुश आणि मुलांना काहीतरी हेल्दी दिलं, खाऊ दिला म्हणून आईच्याही मनाला तेवढंच समाधान. मी माझ्या मुलाला टिफिनमध्ये अशा पद्धतीने रोल करून देत असते. आपल्याला आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलचे आयकॉन जरूर क्लिक करा. त्यामुळे आपल्या चॅनलच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळू शकेल. त्याचबरोबर ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. असे क्रिस्पी, खमंग पौष्टिक कटलेट सर्वांनाच खूप आवडतात. आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा व कमेंट करून मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.